दरम्यान या प्रकरणातील आरोपी बदनेनं मोबाईल लपवल्याचं समोर आलंय। पोलिसांना शरण येण्यापूर्वी मोबाईल लपवलेला आहे। मोबाईल कुठे लपवला याची माहिती त्यांनी अद्याप दिलेली नाहीये, तर डॉक्टरांच्या संपर्कात असल्याची कबुली त्यांनी दिलेली आहे। 3 वाजता पोहोचलो। दरम्यान पोलिसांनी बॉडी काढली होती आणि मोबाईल सील केला आहे असं सांगितलं। पण जर तिचं व्हॉट्सअप स्टेटस जर आपण चेक केलं तर लास्ट सीन तिचा 11:13 आहे। मग त्या मधल्या वेळेमध्ये तो मोबाईल कोणी चालू केला आणि सील कधी केला याचे कोणतेही पुरावे आमच्याकडे नाहीत आणि म्हणूनच ही आम्हाला इथं खूप मोठी शंका आहे। तिची हत्या म्हणजे हत्याच आहे तिची। आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये पीएम नोट्स हे प्राप्त झालेले आहेत। ॲस्फिक्सिया ड्यू टू हँगिंग हा त्याचा निष्कर्ष आहे, जो सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सशी मिळता जुळता आहे। आज एक आरोपी प्रशांत बनकर याची पोलीस कस्टडी रिमांड पहिली दिलेली संपते आणि आज त्याला पुन्हा आम्ही कोर्टामध्ये प्रोड्यूस करणार आहोत आणि पुन्हा वाढीव पोलीस कस्टडी रिमांडची मागणी करणार आहोत। सर, हँडरायटिंग बाबतचा फॉरेन्सिक अहवाल अजून प्राप्त झालाय नाही, हँडरायटिंग बाबतीचा अहवाल अजूनही प्राप्त नाही। त्याच्या संदर्भाने तो हँडरायटिंग एक्सपर्ट जे सीआयडीचे आहेत त्यांच्याकडे अहवाल मागवण्यात आला आहे, पण त्याला थोडा वेळ लागू शकतो। बदनेचे मोबाईल त्यानं तो मिळून आलेला नाही असं काय आहे? कारण तशी माहिती आम्हाला इनपुट्स मिळत आहे। तपासात बदनेचा मोबाईल मिळवणे हे एक तपासाचा मुख्य उद्देश आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।